राजधानी दिल्लीसह एनसीआर मध्ये वादळी वाऱ्यासह तुफान असा पाऊस झालेला आहे। तर राजधानी दिल्लीमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान असा पाऊस झालेला आहे। त्यावेळी तुफान पावसामुळे रस्त्यावर मात्र गुडघाभर पाणी साचले। वादळी वाऱ्याने अनेक झाडे सुद्धा रस्त्यावरती उन्मळून पडलेत। पुढील 3 दिवसांसाठी दिल्लीला येलो अलर्ट सुद्धा आता देण्यात आला। त्यामुळे दृश्य आपण पाहतोय राजधानी दिल्ली आणि एनसीआर या भागामधली ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह अनेक झाडे रस्त्यावरती उन्मळून पडलेत। त्या ठिकाणी मुसळधार असा पाऊस झालाय। आगामी 3 दिवसांसाठी आता दिल्लीला येलो अलर्ट देण्यात आला। रस्त्यावरती आपण पाहतोय दृश्य, मोठ्या प्रमाणात पाणी साचले, अगदी गुडघाभर पाणी साचले आणि नाल्याचं स्वरूप या रस्त्यांना आलं आहे। वाहतुकीसाठी मात्र यामुळे नक्कीच अडथळा निर्माण होतोय। तुफान पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले। शिवाजी, आपण पाहतोय दिल्ली एनसीआर या भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे झाडे सुद्धा रस्त्यावरती उन्मळून पडलेत। काय सध्या अपडेट आहेत? अगदी दिल्लीमध्ये साधारण रात्रीपासूनच ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळते। 70 ते 80 किलोमीटर प्रति वेगानं तास वेगानं वारे वाहत आहेत। त्यामुळं दिल्लीमधील जी विमान सेवा आहे तिच्यावरती देखील काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे। त्याचा परिणाम झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे। दिल्लीमधील तापमानामध्ये मात्र घट होईल। दिल्लीमध्ये जे प्रदूषण असतं त्याच्यामध्ये घट होईल या पावसाने, त्यामुळे दिल्लीकरांसाठी दिलासा आहे। मात्र सकाळी जे कामाला जाणारे वर्कर आहेत, ऑफिसमध्ये जाणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस हा थोडा त्रासाचा ठरला, कारण रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे लोकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं। आज अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर सफदरजंग लेन असो किंवा लाजपत नगर असो, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यानं लोकांना जाण्यासाठी थोडासा त्रास होतो। कारण आपण पाहिलं असेल की दिल्लीची ड्रेनेज सिस्टीम ही मुंबई सारख्या शहरासारखी नाही, की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्या ठिकाणची तशा पद्धतीची ड्रेनेज सिस्टीम असते। दिल्लीमध्ये थोडा जरी पाऊस पडला तर रस्ते लगेच पॅक होतात। तशा पद्धतीचं आजचं सकाळचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि दिल्लीमध्ये सध्या हवामान विभागाने अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळं लोकांनी याची सगळ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्यामुळं दिल्लीमधील जी गरमी असते मोठ्या प्रमाणामध्ये, जे तापमान असतं त्या तापमानामध्ये घट झाली। दिल्लीकरांना आता थोडासा दिलासा गरमीपासून आणि प्रदूषणापासून मिळालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अगदी नक्कीच शिवाजी, या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।